पुणे हिट अँड रन प्रकरणात आरोपी वेदांत अग्रवाल याला बालहक्क कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। वेदांत अग्रवाल कुटुंबासोबत बालहक्क न्यायालयात हजर झालेला आहे। बालहक्क कोर्टात सुनावणीला आता सुरुवात होणार आहे। हिट अँड रन प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल याला बालहक्क न्यायालयामध्ये आणण्यात आलेला आहे। त्याला बालहक्क कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये जी आहे ती सुनावणीला सुरुवात होणार आहे। आपण पाहिलं होतं की पुणे हिट अँड रन प्रकरण जे आहे त्याच्यावर राजकीय गदारोळ सुद्धा होतोय की आरोपीला जे आहे ते पाठीशी घालण्यात येतंय आणि त्यानंतर आता जे आहे ते त्याला बालहक्क कोर्टामध्ये जे आहे ते हजर करण्यात येणार आहे। वेदांत अग्रवाल हा पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आहे। त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना सुद्धा यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे, कारण वेदांत अग्रवाल याला 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत आणि या प्रकरणामध्ये आता कलम 185 अंतर्गत जे आहे ती कारवाई करत वेदांत अग्रवालवर जो आहे तो आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि आता बालहक्क कोर्टामध्ये जे आहे ते त्याला हजर करण्यात आलेलं आहे। या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। आपण बघतोय की कुटुंबासोबत जो आहे तो वेदांत अग्रवाल हा पुणे कोर्टामध्ये हजर झालेला आहे, जुवेनाइल कोर्टामध्ये। आणि कालपासून आपण बघत होतो की या प्रकरणी राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत होत्या, पुण्यामधून सुद्धा येत होत्या, अगदी देशभरातून। राहुल गांधींनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली होती जेव्हा कोर्टाने निबंध लिहा अशा पद्धतीची जी शिक्षा सुनावली होती। त्यानंतर देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांनी सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया दिली होती आणि नाराजी व्यक्त केली होती या छोट्याशा शिक्षेबद्दल। आणि आता या संदर्भातच आता आपले चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत आहेत प्रतिनिधी, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय अधिक अपडेट आहे चंद्रशेखर? अग्रवालला पुण्यातील या बाल न्याय जो हक्क कोर्ट आहे या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। खरं तर या ठिकाणी हजर केल्यानंतर जी आहे ती पोलिसांनी त्याचा जो ब्लड रिपोर्ट आहे दारू पिलेल्याचा तो या ठिकाणी सादर करणं आवश्यक असताना पोलिसांनी तसा कोणताही रिपोर्ट या ठिकाणी सादर न केल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर ज्या ठिकाणी हा अग्रवाल दारू पिला होता त्या ठिकाणचे CCTV फुटेज आणि त्याचं बिल हे दोनच गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या आहेत। परंतु जे महत्त्वाचं असतं त्या ठिकाणचा त्याचा ब्लडचा रिपोर्ट तो या ठिकाणी सादर करणं आवश्यक होतं, कारण यापूर्वी देखील या ठिकाणी ब्लडचा रिपोर्ट सादर न केल्यामुळेच त्या आरोपीला जामीन मिळाला होता आणि या सगळ्या रिपोर्ट न मिळाल्यामुळं या ठिकाणी पुन्हा त्याला जामीन मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण पुणे पोलीस जे आहेत त्या आरोपीचा जो आहे तो ब्लड रिपोर्ट या ठिकाणी हजर करणं आवश्यक होतं। चंद्रशेखर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की 185 कलम अंतर्गत जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलं होतं, तर आता ती काही वेगळी बाजू मांडली जाणार आहे का? कारण फडणवीस यांनी सुद्धा म्हटलं होतं की 17 वर्ष 8 महिने इतका आहे पण तो संज्ञान आहे, तर ती बाब जी आहे ती न्यायालयासमोर मांडण्यात येणार आहे का? आता काय अधिक याविषयी तपशील आहे? खरं तर पुणे पोलीस जे आहे ते न्यायालयाच्या समोर एक त्यांची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु यामध्ये आपण पुन्हा जो ब्लडचा रिपोर्ट आहे तो या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे, कारण ब्लडचा रिपोर्ट सादर न केल्यामुळेच यापूर्वी देखील या आरोपीला जामीन मिळाला होता। आता पुणे पोलीस जे आहेत ते या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याने दारू पिला होता त्या ठिकाणचे CCTV फुटेज आणि बिल हे दोनच गोष्टी या ठिकाणी सादर करणार आहेत अशी माहिती समोर येते। परंतु जोपर्यंत ब्लडचा रिपोर्ट या ठिकाणी सादर करता या ठिकाणी केला जाणार नाही तोपर्यंत या ठिकाणी महत्त्वाचा जो न्यायालयासमोरचा पुरावा असणार आहे तो या ठिकाणी न्यायालयाला निदर्शनास आणून पुणे पोलीस देणं अपेक्षित आहे। तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।